हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर काय म्हणता, कशी गेली संक्रांत? मस्त ना? माझी पण एकदम छान गेली संक्रांत. तर संक्रांतपासून आता आपला हळदी-कुंकवाचा कार्यक्रम सुरूच झालेला आहे. बऱ्याचशा महिलांनी संक्रांतीलाच त्यांचं हळदी-कुंकू उरकून घेतलेलं आहे. पण रथसप्तमीपर्यंत आपल्याला टाईम असतो हळदी-कुंकू करण्यासाठी. तर त्याच्याच रिलेटेड आजचा व्हिडिओ झालेला आहे. हळदी-कुंकू म्हटलं की बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडतो की हळदी कुंकवामध्ये वाण म्हणून आपण काय देऊ शकतो. तर त्याचंच आज मस्त असं ऑप्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. एका ताईंची ना एका ताईंची मला डिमांड होती किंवा मागणी होती की त्यांना आहे ना 7 ते 8 डझन उलन रंगोलीपासून बनवलेले करंडे हवे होते. त्यांच्या मुलीच्या शाळेमध्ये एक्झिबिशन होतं, तर त्या बोलल्या की मला रिसेलिंगसाठी करंडे हवे आहे, तर द्याल का? तर म्हटलं हो, का नाही देणार ना. आपल्याकडे कला आहे आणि आपल्याकडे साहित्य आहे ना, आपण बिझनेसच त्या रिलेटेड करतोय, तर मग द्यायला काय हरकत आहे. मग त्यांची मला ऑर्डर आलेली होती, तर ऑर्डर त्यांची तयार करता करता शूट पण घेतलं. फक्त एवढंच झालं की शूट घेतलेलं होतं, पण माझी तब्येत खराब असल्यामुळे ते शूट एडिट वगैरे करायला मला खूप उशीर होऊन गेला आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणायला पण उशीर झालेला आहे. पण काळजी नसावी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला या व्हिडिओचा नक्कीच फायदा होणार आहे. तर बघा ताईंनो, उलन रंगोलीचे जे करंडे आहे ते सध्या ट्रेंडमध्ये खूप चालू आहे. ज्या महिला उलन रंगोलीचा व्यवसाय करतात ना, तर त्यांच्या स्क्रोलमध्ये किंवा जे व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्या स्क्रोलमध्ये हे व्हिडिओ नक्कीच येत असतील की उलन रंगोलीपासून आपण काय युनिक वगैरे बनवू शकतो. तर उलन रंगोलीपासून आपण छानसे असे हळदी कुंकवाचे करंडे पण बनवू शकतो. पण कसं असतं, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला ते कसे दिसतात, कसे आहेत किंवा कशापासून बनवले ते दाखवतात, पण ते कसे बनवतात, त्याचं कलर कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, करंडे कसे त्यावरती चिपकायचे, याचं डिटेलिंग आत्तापर्यंत तर कोणी सांगितलेलं नसणार आहे. तेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अजून तुमच्याकडे 15 दिवस आहे. ज्या लेडीज उलन रंगोली मॅटचा व्यवसाय करतात, तर त्यांनी हे सुद्धा करंडे बनवून जर सेलिंग केले तर खूप छान प्रॉफिट तुम्हाला हे मिळू शकतं. तर बघा, जवळजवळ मला 7 ते 8 डझनची ऑर्डर आहे, त्यामुळे असे सगळे सिंगल करंडे मी घेऊन आलेली आहे. हळदी कुंकवाचे वेगवेगळ्या शेपमध्ये आहे, छोट्याशा वाट्या आहे आणि हे सुद्धा मी रिसेलिंग केले बरं का. याला सुद्धा मला महिलांनी, ताईंनी खूप सारा आता असा प्रतिसाद दिला, भरपूर साला माझा असा हा सेल पण झालेला आहे. ज्या महिलांना मागवायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवरती नक्की व्हॉट्सअप करा. पण लवकर मिळण्याची शक्यता कमी आहे आता, कारण वर्कलोड खूप आहे आणि माल पण आता थोडाफार, माझ्याकडे मटेरियल पण थोडंफारच राहिलेलं आहे. तर बघा, असे वेगवेगळ्या शेपमध्ये आपण उलन रंगोलीचे करंडे हे बनवणार आहोत. कलर कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या टिप्स काही देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला उलन रंगोली बनवण्यासाठी सुद्धा त्या टिप्स काम येणार आहे. तर बघा, आता हे अंडाकृती शेप जो आहे तो मी कापून घेतला. रेक्झिनची जी खरबडीत बाजू असते त्यावरती पेन्सिलच्या साह्याने सगळे जे शेप आहेत ना, 1 डझन म्हणजे प्रत्येक शेप 1 डझनचा त्यांना हवा होता, तर असे मी 12 हे ड्रॉ करून घेतलेले आहे. आता कलर कॉम्बिनेशन तर तुम्हाला मी पुढे सांगतेच, पण मेजरमेंटसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. करंडा जास्त मोठा नको व्हायला, छोटा नको व्हायला, त्याचं बेसिक मेजरमेंट कसं घ्यायचं. तर बघा, हा जो रेडी करंडा आहे ना, तर त्याच्यातनी सुद्धा तुम्ही आकार काढून घेऊ शकता किंवा मी त्याचं तुम्हाला पुढे मेजरमेंट हे सांगणारच आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही आहे. खूप छान छान टिप्स मी ह्या व्हिडिओमधून तुम्हाला देणार आहे. तर बघा, आता याचं मेजरमेंट मी कसं घेतलेलं आहे, तर आपण 5 इंच बाय 3 इंचाचा हा करंडा बनवणार आहोत. अंडाकृती जो शेप आहे तो 5 बाय 3 इंचाचा असा मी शेप कापून घेतलेला आहे आणि कलर कॉम्बिनेशन मी ऑरेंज आणि येलो बनवणार आहे. तर बरेचसे कलर कॉम्बिनेशन पुढे तुम्हाला बघायलाच मिळणार आहे, पण मी हा डायरेक्ट लाईव्ह तुम्हाला म्हणजे डायरेक्ट करून दाखवते. त्याचं कलर कॉम्बिनेशन येलो आणि ऑरेंज आहे. तसं तर येलो आणि रेडचं सुद्धा कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि हळदी कुंकू म्हटलं तर तेच खरं कॉम्बिनेशन खूप मस्त वाटतं. पण रंगीबेरंगी जर बनवले ना, तर ते आणखीन सुंदर वाटतं. तर बघा, अशी थोड्या अंतरावरती ग्लू गन आपल्याला चालवायची आहे आणि बऱ्याचशा ताईंचा अशी सुद्धा म्हणजे कमेंट्स असते की आपल्या किटमध्ये जे मी तुम्हाला 20 वॅटची ग्लू गन प्रोव्हाइड करते, तर 20 वॅटची ग्लू गन ही चालते का? तर तुम्ही आता इथे बघू शकता ताई की मी 20 वॅटच्या ग्लू गननीच काम करते आणि ही छोटीशी रंगोली आहे किंवा छोटासा करंडा आहे म्हणून त्यांनी करते असं नाही. मी 3 फीट, 4 फीट, 1 फीट, 1.5 फीट, ती म्हणजे पार 11 इंचापासून तर 3 फीटपर्यंतच्या ज्या रंगोली बनवल्या ना, त्या सर्व ह्याच ग्लूगनने बनवलेल्या आहे. काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आहे. फक्त ग्लूगन चालवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला एक राऊंड कंप्लीट झाला की ग्लूगनला थोडंसं स्टॉप द्यायचं किंवा रेस्ट द्यायचा आणि मग पुन्हा आपली ग्लूगन ही चालवायची, कारण की ती इलेक्ट्रिक वस्तू आहे, तिचा कधीही ब्लास्ट होऊ शकतो, त्यामुळे तिच्यावर जास्त प्रेशर येणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची आहे.
तर बघा किती सुंदर असा करंडा तयार झाला. जे येल्लोच्या आहे त्या 2 राऊंड घेतल्या आणि मधली जी जागा होती ती ऑरेंजनी पूर्ण फिलअप करून टाकलेली आहे. तर बघू शकता किती सुंदर असं वाटतंय ना. यावरती जेव्हा आपण करंडे चिपकवू ना तर अगदी सुंदर असा हा करंडा तयार होतो. यावर्षी काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न करा. आणि कसं आहे ना, नवीन नवरी असते तर म्हणतात असं की जिचं पहिलं हळदी कुंकू असतं तर ती हळदी कुंकवाचे करंडेच देते. तर आता त्या लाल डब्या म्हणा किंवा ते पानावरचे करंडे, आता ते जरा ऑड झालं. तर काहीतरी नवीन आपण ट्रेंडिंगमधल्या मुली आहोत की नाही, तर म्हणजे असं न्यू काहीतरी देण्याचा प्रयत्न करा लेडीजला, जेणेकरून त्यांना पण बघता क्षणी ते आवडलं पाहिजे. आता तुम्ही बघा इथे कलर कॉम्बिनेशनचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यासाठी हळूहळू कॅमेरा फिरवला आहे. तुम्हाला करंडेज बनवण्यासाठी नाही तर दुसरी उलन रंगोलीसुद्धा बनवण्यासाठी ह्या कलर कॉम्बिनेशनचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी आत्ताच याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवू शकता. तर असे चौकोनी सुद्धा आता बनवलेले आहे. पुढे मी त्याचे सुद्धा तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दाखवते. चौकोनी करंड्याचा सुद्धा मी मेजरमेंट हे 5x5 इंच असं घेतलेलं आहे. तर हे बघा चौकोनी सुद्धा बनवून झालेले आहे. खूप डिटेलिंग व्हिडिओ नाही तुमच्यासोबत शेअर केला, खूप मोठा होऊन जातो, मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला जात नाही. तर बघा डबल लाईन सिंगल लाईनमध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन घेऊन मस्त असे केलेले आहे तयार. तर आता हे बघा हा रेडीमेड आहे ना करंडा, तर ना त्याला म्हणतात की उलन चिपकते की नाही चिपकते. तर तुम्हाला आता डायरेक्ट व्हिडिओमध्ये दिसेलच की याला उलन चिपकते की नाही. तर इथे बघू शकता तुम्ही खूप छान पद्धतीने आणि एकदम पक्की अशी याला उलन चिपकते. आणि बाहेरून आणायचं आणि त्याला थोडंसं डेकोरेट करायचं त्या करंड्याला, इतकं सुंदर वाटतं ना की बस. आता मी इथे बॉर्डरला आहे ना पॅरेट ग्रीन कलरची याची बॉर्डर करून घेणार आहे आणि मधलं जे फिलिंग आहे ते डार्क पिंक कलरचं घेणार आहे. तर व्हिडिओमध्येच इतकं सुंदर वाटतं आहे, रिअल तुम्ही विचार करू शकता किती सुंदर वाटतं. आणि जी आपण लेडीच्या हातात हे पडेल तर तिला आवर्जून हे आवडणारच आहे. तर बघा मैत्रिणींनो, जेव्हा आपण बिझनेसची सुरुवात करतो ना त्यावेळेस असं ट्रेंडिंग टॉपिक जे असतात किंवा ट्रेंडिंग वस्तू असतात त्याच्यावरती जास्त भर द्यायचा, जेणेकरून आपल्या जे बिझनेस आहे तो ग्रो व्हायला पण मदत होत असते. आणि आपल्याला मार्केटमध्ये ट्रेंडिंगसोबतच चालावं लागतं. मार्केटमध्ये नवीन नवीन वस्तू जेव्हा आपण आणतो ना, आपल्याकडनं काय नवीन नवीन ग्राहकापर्यंत पोहोचवता येईल आपण त्याचाच विचार केला पाहिजे. बऱ्याचशा लेडीज म्हणतात की याची विक्री होईल की नाही, सेल होईल की नाही, पण असं नसतं. जेव्हा आपण ट्रेंडला धरून चालतो किंवा ट्रेंडिंग वस्तू बनवतो ना तेव्हा त्या सेल होता म्हणजे होतातच. तर बघा आता मस्त अशा कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता, वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण बनवलेले आहे. त्यानंतर गोल गोल राऊंडमध्ये सुद्धा मी शेपमध्ये बनवलेले, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. फ्लावर्स बनवण्यासाठी, डोरपट्टी बनवण्यासाठी, उंबरठापट्टी बनवण्यासाठी, खूप साऱ्या अशा गोष्टींसाठी या कलर कॉम्बिनेशनचा तुम्हाला उपयोग हा होऊ शकतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असणार आहे. इथपर्यंत व्हिडिओ बघत आला असाल तर नक्कीच आवडला असेल, म्हणून नक्कीच लाईक कराल, शेअर कराल, सबस्क्राईब कराल आणि हाईप द्यायला विसरणार नाही. तर बघा आता आणि आजच्या व्हिडिओमधून हे पण सांगेल, प्रत्येक व्हिडिओमध्येच सांगत असते तसं आज पण सांगेल की आपण ट्रेसिंगसुद्धा प्रोव्हाइड करतो. उलन रंगोली मॅटसाठी लागणारं ईच अँड एव्हरी सगळं काही मटेरियल आपल्याकडे अवेलेबल असतं. दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि घरपोच मटेरियल मागवून घ्या. बघा आता त्या ताईंची ही ऑर्डर पूर्ण झालेली आहे आणि त्यांना मी ते रेडी टू सेल करण्यासाठी म्हणजे देत आहे, रेडी करून देत आहेत. एका प्लॅस्टिकच्या पॉलिथिनमध्ये याच्या आकाराची पॉलिथिन आणलेली आहे आणि पॅकेजिंग सगळी काही व्यवस्थित पॅकेजिंग त्यांना करून देते. म्हणजे त्यांच्यापर्यंत हे मटेरियल पोहोचलं ना की त्यांनी ते फक्त टेबलवरती मांडायचं आणि त्याची सेलिंग करायला सुरुवात करायची आहे. आकारच इतके जबरदस्त घेतलेले आहे ना. तर आता बघा हा व्हिडिओ मी उशिरा आणलेला आहे, त्यांच्यापर्यंत हे मटेरियल पोहोचलं पण, त्यांनी एक्झिबिशनला लावलं पण आणि त्यांचं जबरदस्त असा सेलिंगसुद्धा झालेला आहे. त्यांना प्रॉफिट पण या म्हणजे जे काही हे आहे मटेरियल आहे यामधून त्यांना प्रॉफिट पण हे मस्त असं झालेलं आहे. तर हे बघा पानाचा शेप, बघा पानाचा शेपसुद्धा किती सुंदर वाटतंय की नाही, नागलीचं पान आणि चौकोनी, याच्यावरती चौकोनीच करंडे लावलेले, त्यामुळे ते अगदी सुंदर असं वाटतं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसला असं ग्रो करण्यासाठी वेगवेगळ्या युनिक आणि ट्रेंडिंग पद्धती आजमावा किंवा मग तयार करा आणि मार्केटमध्ये आपला कसा येईल आपली वस्तू ते करण्याचा प्रयत्न करा. आणि बऱ्याचशा ताई मला कमेंट्स करतात की ताई मी बनवते पण मार्केटिंगच होत नाही. मार्केटिंग करण्याची तुमची पद्धत चुकत असेल तर आपण त्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ बघायला विसरू नका की आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग कशी करायची. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.